हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. तर बघा, आज आतापर्यंत आपण जवळपास 2 पार्ट बघितलेले आहे. आज आपण हिस्ट्रीचा थर्ड पार्ट बघणार आणि या थर्ड पार्ट मध्ये आपण हिस्ट्रीचा पहिला चॅप्टर कंप्लीट करणार आहे. ठीक आहे, थोडा फारच भाग राहिलेला आहे, जास्त भाग राहिलेला नाही आहे. तर आज 15 ते 20 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये आपण हिस्ट्रीचा थर्ड पार्ट कंप्लीट करून तुमचा पहिला चॅप्टर कंप्लीट करून देणार आहे. तर बघा, तर आपल्याला आपण आधीच्या पार्ट मध्ये नोटेबल पीपल वर डिस्कस केलं होतं. दोघं जण आपण कव्हर केले होते. ठीक आहे, तर आता आपण थर्ड एका नोटेबल पीपल कडे वळणार आहे. तर बघा, आपल्याकडे थर्ड पर्सनॅलिटी कोणती आहे, तर ती आहे जॉर्ज विलियम फ्रेडरिक हेगेल. ठीक आहे भाऊ. तर काय आहे का हा माणूस काय म्हणते, जसं की आधीच्या 2 व्यक्तींनी आपापले मत मांडले होते आणि ते आपण व्यवस्थित पद्धतीनं पाहिले सुद्धा होते. ठीक आहे, तर तो एक रेने देस्कार्त होते, बरोबर आहे. रेने देस्कार्तनं काय म्हटलं होतं की 100% आपले काय असले पाहिजे, जे आपल्याकडे डॉक्युमेंट्स असले पाहिजे, सगळ्या गोष्टी असल्या पाहिजे, ते कशा असल्या पाहिजे, 100% खरे असल्या पाहिजे. आणि आपले दुसरे होते, त्यांचं नाव काय होतं, व्हॉल्टायर. व्हॉल्टायर काय म्हणत होते की आपल्याजवळ जे काही इतिहास लिहून राहिलो आहे, आपण जो काही इतिहास लिहित आहे तो कसा असला पाहिजे, सोशलिस्टिक असला पाहिजे. म्हणजे तो सोशल गोष्टींशी कनेक्टेड असला पाहिजे. तिथलं रहिवास कसा, लोक कसे, सगळ्या गोष्टी. ठीक आहे बाबा. तर आता आपण काय म्हणतो का, हा हेगेल काय म्हणते, फ्रेडरिक हेगेल हा माणूस इतिहासकार काय म्हणत आहे आणि तो जे काही म्हणत आहे ते आपल्याला समजणार आहे का, तर बावड्या समजण्याचा विषयच नाही. आपण शिकवलं, मग आपलं शिकवलं म्हणजे काय असते, 100% पाठांतर. ठीक आहे भाऊ, फक्त लक्षपूर्वक ऐकायचं. लक्षपूर्वक ऐक तू. मी शिकवत असेल तर तुला पाठ होणार म्हणजे होणार. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की कशा पद्धतीनं लक्षात ठेवायचं असते. पहिल्यांदा व्हिडिओ पाहायचा, दुसऱ्यांदा वाचून घ्यायचं पुस्तकात काय आहे तर, आणि तिसऱ्यांदा परत व्हिडिओ काढून नोट्स बनवून टाकायच्या. ठीक आहे, तर बंड्या आता चाल आपल्या टॉपिककडे आपण वळू. तर आपला जो हेगेल आहे तो कुठचा आहे, तर हा माणूस होता जर्मनीचा. कुठला होता, जर्मनी. जर्मनीचा माणूस होता. आता हा माणूस काय म्हणते, हा माणूस काय म्हणते तेच मिळणार आपल्याला पेपरात आपण तेच लिहिणार आहे. हा माणूस काय म्हणत होता, तर या माणसाचं म्हणणं एवढंच होतं का आपण जे काही इतिहास लिहित आहे तो लॉजिकल मॅनर मध्ये लिहा. इतिहास जो लिहित आहे आपण तो कसा लिहा, लॉजिकल मॅनर मध्ये लिहा. म्हणजे भलतं सलतं लिहू नका. ठीक आहे, म्हणजे तुम्ही जे काही लिहित आहेत ते लॉजिकली पण करेक्ट असलं पाहिजे. म्हणजे कोणी जर विचार केला की हे असं कसं, तर बरोबर ते लॉजिक लागलं पाहिजे. ठीक आहे भाऊ. तर काय म्हणणं होतं त्याचं की आपला जो इतिहास आपण लिहित आहे तो कसा लिहा, लॉजिकल मॅनर मध्ये लिहा. समजलं बावड्या, ए बब्या. काय म्हणते की आपला जो इतिहास तुम्ही लिहून राहिले तो कसा लिहा, लॉजिकल मॅनर न लिहा. लॉजिकल म्हणजे काय, तर तुमची तिथं बुद्धी चालली पाहिजे का, आधी हे झालं होतं मग ते झालं होतं, लॉजिक लागते ना. जसं की मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की पहिले कोण आला, बाबर आला. पहिले कोण आला, बाबर आला. त्याच्यानंतर कोण आला, हुमायून आला. त्याच्यानंतर अकबर. त्याच्यानंतर अकबर. आता हे काय झालं, बरोबर झालं. आता असं होईन का, अकबर पहिले येईन हुमायून नंतर येईन. पहिले बाप येईन नंतरच मुलगा येईन ना, का आधी मुलगा येईल. म्हणजे याचं म्हणणं काय आहे की आपण जे काही लिहित आहे ते लॉजिकली बरोबर असलं पाहिजे. म्हणजे आपण विचार करू, पहिले बाबर आला, मग कोण आला, हुमायून आला, मग अकबर आला, लॉजिकली करेक्ट आहे. पण जर म्हणून का पहिले अकबर आला, मग तिथं कुठेतरी गडबड आहे. तशी गडबड करू नका, तशी गडबड करू नका, एवढंच त्यांचं म्हणणं आहे.
आणि दुसरी गोष्ट काय म्हणत आहे ते, 2-3च गोष्टी म्हटल्या, खूप नाही म्हटल्या. दुसरी गोष्ट काय म्हणत आहे ते, की जो आपला इतिहास आहे, जो आपली हिस्ट्री आहे, त्याची जी टाइमलाईन आहे ते कशी आहे, प्रोग्रेस दाखवते आपल्याला. ठीक आहे, काय दाखवते आपल्याला, आपण केलेला प्रोग्रेस. म्हणजे काय, तर ही जी टाइमलाईन आहे, टाइमलाईन काय शो करते आपल्याला, प्रोग्रेस शो करते. काय भाऊ बंड्या, पाय पहिला पॉइंट काय म्हणते, लॉजिकल मॅनर ना आपण सगळं लिहिलं पाहिजे. आणि दुसरं काय म्हणते, का आपली जी हिस्ट्री आहे ती आपल्याला प्रोग्रेस शो करते. म्हणून सर आता हे प्रोग्रेसचं कसं काय, तर पाय सोपी गोष्ट आहे. आधी आपण कुठं राहू, जंगलात राहू. माणूस डेव्हलप होत गेला, कुठं आला, शहरात आला. म्हणजे आपण काय केलेली आहे, प्रोग्रेस केलेली आहे. तर त्यांचं हेच म्हणणं आहे की जसा टाइमलाईनने गेलो, टाइमलाईन म्हणजे काय सर, टाइमलाईन म्हणजे घटनाक्रम. जसा जसा इतिहासाचा घटनाक्रम होत गेला, आधी मग आपण जंगलातून गावात राहायला आलो, मग पुढे राजेशाही आली, मग राज्य बनले, मग राजाईनं राज्य केलं, मग लढाया झाल्या, असं तसं होऊ देश बनले, देशामध्ये आपण आता राहतो. ठीक आहे, तर हे काय सगळं काय आहे, आपला एक हिस्टॉरिकल टाइमलाईन आहे. याला म्हणणार आपण हिस्टॉरिकल टाइमलाईन, त्यालाच म्हणणार घटनाक्रम. आणि हे काय दाखवत असते आपल्याला, आपण काय काय प्रोग्रेस केली, आपण काय काय प्रोग्रेस केली, आपण कुठं होतो आणि कुठपर्यंत आलो हे दाखवण्याचं काम करत असते. ठीक आहे भावड्या. तर नंतर काय म्हणते, तिसरी गोष्ट अशी आहे की मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की इतिहास लिहिणाऱ्याला काय म्हणतात, इतिहासकार म्हणतात. ठीक आहे, इतिहास लिहिणाऱ्याला काय म्हणतात, इतिहासकार असं म्हणतात. हिस्टोरियन, इंग्रजीमध्ये म्हणायचं झालं तर हिस्टोरियन म्हणतात इतिहास लिहिणाऱ्याला. तर तो एक व्यक्ती आहे जो की इतिहास लिहून राहिलेला आहे. ठीक आहे, पण आता त्याच्याजवळ 4-5 गोष्टी होत्या, एव्हिडन्स होते, आणि त्या एव्हिडन्सच्या भरोशावर, त्या पुराव्यांच्या भरोशावर तो लिहून राहिला का अशा अशा पद्धतीनं आपलं जुनं काही घडलं होतं. बरोबर, काही चुकलं का नाही चुकलं. पण तो इतिहास लिहित होता त्यावेळी त्याला एखादी एक्स्ट्रा गोष्ट आणखी माहीत पडली. बरोबर, किंवा एखादी एक्स्ट्रा गोष्ट त्या संदर्भातली सापडली. त्याच्यामुळे त्याची स्टोरी जर सरळ येत होती तर थोडंसं तिला काय झालं, वळण आलं. म्हणजे जसा इतिहास तो लिहिणार होता तो इतिहास थोडाफार बदलला का नाही, बदलला ना भावड्या, बदलला का नाही सांग बरं, बदलला ना थोडासा. तर त्यांचं म्हणणं एवढंच आहे की जर एखादा व्यक्ती इतिहास लिहून राहिलेला आहे, जर एखादा व्यक्ती काय करत आहे, इतिहास लिहून राहिलेला आहे, पण त्याच्यातच त्याला एखादी एक्स्ट्रा गोष्ट माहीत पडली तर त्याच्यामुळे काय होऊ शकते, इतिहास थोडाफार बदलू शकते. काय का नाही सोपं, काय त्याच्यामध्ये, म्हणजे इतिहास बदलू शकते. जर माहिती आपल्याला एक्स्ट्रा माहिती मिळाली तर त्याच्या अकॉर्डिंग आपण काय करू शकतो, इतिहास बदलू शकतो. बरोबर आहे. तर काय असते का, we can change history. we can नाही म्हणता येणार, we can नाही म्हणता येणार, आपण काय म्हणू शकतो, हिस्टोरियन. हिस्टोरियन can change history. और यालाच काय म्हणते ना आपण काय म्हणू शकतो याला, की हिस्टोरियन कॅन चेंज हिस्ट्री. म्हणजे हिस्टोरियन आला न इतिहास बदलून गेला असं नाही म्हणत आहे. तर काय म्हणत आहे की हिस्टोरियन म्हणजे इतिहासकार एखाद्या टॉपिकवर रिसर्च करून राहिला आणि तो तशी हिस्ट्री लिहून राहिला, पण त्याच वेळी काय झालं की त्या व्यक्तीला एक नवीन मुद्दा लक्षात आला, एखाद्या नवीन गोष्टीचा शोध लागला, आणि त्याच्यामुळे काय झालं की तो ज्या पद्धतीने हिस्ट्री लिहिणार होता, जिकडे त्याचं वळण होतं ते वळण थोडंसं बदललं. ठीक आहे, तर ते आपल्या हिस्ट्रीमध्ये होऊ शकते असं कोणाचं म्हणणं होतं, हेगेलचं म्हणणं होतं. आणि या म्हणण्यालाच सर्व त्या कम्युनिटीनं, त्या लोकांनी जे हिस्ट्रीवर रिसर्च करत होते त्यांनी काय केला, सपोर्ट केला. हो बरोबर आहे. आज कुठे खाणकाम केलं आणि तिथे जर काही नवीन गोष्ट सापडली तर आपण म्हणू शकतो की ही या काळातली गोष्ट होती आणि या गोष्टीवर या इतिहासाशी संबंध आहे. बरोबर आहे, या गोष्टीचा
या इतिहासाशी संबंध आहे. मग थोडंसं इतिहासामध्ये अजून काही गोष्टी ॲड ऑन होऊ शकतात किंवा ज्या जुन्या गोष्टी आपण लिहिलेल्या आहेत त्यांच्यामध्ये पण थोडाफार बदल होऊ शकतो. तर हेच त्यांचं म्हणणं आहे. ओके. आणि चौथी गोष्ट आणि फायनल गोष्ट त्यांची एवढीच होती का जशा पद्धतीनं आपण सायन्सचा अभ्यास करतो तशा पद्धतीने इतिहासाचा अभ्यास करू शकत नाही. काय म्हणताय की सायन्स वी कॅन नॉट स्टडी हिस्टोरी लाईक सायन्स. हे सगळे मी माझे पॉइंट्स तुम्हाला देतो आहे. हे असे जसेच्या तसे पुस्तकात असेलच असं नाही. हे मी माझ्या मनाने सांगतो आहे. तुम्हाला पटत असेल तर तुम्ही हे पॉइंट्स लिहून घेऊ शकता आणि आपल्या पेपरमध्ये पण यूज करू शकता. किंवा तुम्हाला जर थोडंसं वाटत असेल तर तुम्ही जशा पद्धतीने पुस्तकात आहे तशा पद्धतीने पण लिहू शकता. पण हे पॉइंट्स तुम्ही एका बाजूला लिहून घ्या, जेणेकरून काय होते की तुम्हाला माहीत राहते की या चौथ्या नंबरच्या पॉईंटमध्ये मला काय लिहायचं आहे. ठीक आहे. लक्षात ठेवण्यासाठी हे पॉईंट्स खूप तुम्हाला सोपे जाणार. नंतर जे काही लिहायचं आहे ते तर आपल्याला पुस्तकामधूनच लिहायचं आहे. ठीक आहे. पण हे सगळं तुम्हाला समजण्यासाठी खूप गरजेचं आहे. तर काय म्हणते भावड्या की आपले हेगेल साहेब काय म्हणे की जशा पद्धतीनं आपण सायन्सचा अभ्यास करतो, सायन्सची स्टडी करतो, एखादा त्याला काय म्हणता येईल आपल्याला इनोव्हेशन करतो. ठीक आहे. एखाद्या गोष्टीचा शोध करतो तशा पद्धतीने हिस्ट्री करू शकत नाही. मी पहिल्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की एखादं ॲसिड घेतलं, त्याच्यामध्ये लिटमस पेपर बुडवला, ब्ल्यू लिटमस पेपर बुडवला ॲसिडमध्ये, रेड झाला, तर तुम्ही माझ्यापाशी दाखवता ना की सर झालं, हे झालं, आपलं एक्सपेरिमेंट कम्प्लीट झाला, लागला आपला शोध. तर हे होईल सायन्समध्ये. पण हिस्ट्रीमध्ये तसं नाही होऊ शकत. जशा पद्धतीने आपण सायन्सचा अभ्यास करतो तशा पद्धतीने हिस्ट्रीचा अभ्यास करू शकत नाही, हे त्यांचं म्हणणं होतं. परंतु जरी आपण सायन्स एवढा हिस्ट्रीचा ॲक्युरेट अभ्यास करू शकत नाही तरी पण सायन्सपेक्षा हिस्ट्रीला कमी महत्त्व आहे असं नाही. हिस्ट्रीला पण तेवढंच जास्त महत्त्व आहे असं हेगेल या नोटेबल पर्सनचं म्हणणं होतं. आणि हेगेल यांनी परत काय केलं की त्यांचे जे लेक्चर्स होते, आर्टिकल्स होते, त्याच्यासाठी काय होतं, एक पुस्तक बनलेलं आहे. त्याला ग्रंथ म्हटलं तर त्या ग्रंथाचं नाव काय होतं, एन्सायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्सेस. काय नाव होतं, एन्सायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्सेस. हा काय होता, एक ग्रंथ होता आणि एक त्यांचं पुस्तक सुद्धा होतं. त्या पुस्तकाचं नाव काय होतं, रिझन इन हिस्ट्री. रिझन इन हिस्टोरी. अशा पद्धतीनं भावड्या पाय 4-5 टॉपिक आहे आपल्याजवळ. पहिलं काय म्हणते, हेगेल काय म्हणते, जर्मनीचा माणूस. दुसरं काय म्हणते, लॉजिकल मॅनर मध्ये आपण हिस्ट्री लिहिली पाहिजे. तिसरं काय म्हणते, जे हिस्ट्री आहे ती काय प्रोग्रेस दाखवते, टाइमलाईन काय आहे ते प्रोग्रेस दाखवते आपल्याला, आपण कुठून आलो कुठपर्यंत गेलो. तिसरं काय म्हणते, हिस्टोरियन कॅन चेंज हिस्ट्री. चेंज हिस्ट्री म्हणजे त्याचा अर्थ सांगितला डायरेक्ट, असं नाही लिहायचं. आता जुन्या हिस्टोरियननं काहीतरी हिस्ट्री लिहून ठेवली आणि आताचा नवीन आला त्याला बदलून टाकली असं नाही, पण थोडाफार त्याच्यामध्ये बदल संभवू शकते. चौथ्यामध्ये काय म्हणते, वी कॅन नॉट स्टडी हिस्ट्री लाईक सायन्स. जशा पद्धतीने सायन्समध्ये आपण ॲक्युरेट रिझल्ट काढू शकतो, हिस्ट्रीमध्ये थोडाफार बदल राहील असं नाही, पण जशा पद्धतीने आपण सायन्सचा अभ्यास करतो तशा पद्धतीने हिस्ट्रीचा अभ्यास करू शकत नाही. पण असं नाही की सायन्सला जेवढं महत्त्व आहे त्याच्यापेक्षा हिस्ट्रीला कमी आहे असं नाही, दोघांनाही सारखंच महत्त्व आहे. आणि नंतर काय, त्यांनी दोन पुस्तकांनी लिहिले. हे पुस्तक लिहिलं आणि हे काय आहे, एन्सायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्सेस. हे त्यांनी जिथे जिथे लेक्चर्स दिले, जे जे त्यांचे आर्टिकल्स होते पेपरमध्ये आलेले, हे सगळ्यांचं कॉम्बिनेशन त्यांनी कंबाईन केलं आणि हे याच्यामध्ये दिलेलं आहे. आणि हे त्यांचं स्वतःचं पुस्तक आहे, रिझन इन हिस्ट्री. तर अशा पद्धतीचा माणूस होता हेगेल. का कठीण आहे याच्यामध्ये, 4-5 पॉईंट आहे, 4-5 पॉईंट लक्षात ठेवा आवड्या आणि बस खतम आपलं काम. ठीक आहे. मग आता पहा दुसऱ्यावर जाऊ आपण. दुसरा कोण आहे आपल्याकडे, दुसरा माणूस कोण आहे, तर भावड्या हे तर लक्षात आलंच सांग. अँड आय होप
You write down all the points. Okay. So आता पुढल्या पॉईंटवर जाऊ. आता पुढला पॉईंट काय आहे तर आपला नवीन नोटेबल व्यक्ती कोण आहे. तर नवीन नोटेबल व्यक्ती आहे लिओपोल्ड वॉन रँक. त्यांचं नाव थोडंसं वेगळं वाटतंय. लिओपोल्ड वॉन रँक. याचं थोडंफार प्रोनाऊन्सिएशन बदलू शकते व्यक्ती पर्सन टू पर्सन. तर बाकीचं आपल्याला काही करायला लागत नाही. नाव लिहिलं आपण तर या माणसानं काय म्हटलं, लिओपोल्ड वॉन रँक या माणसानं काय म्हटलं. तर हा जो व्यक्ती आहे हा 19th सेंचुरीमध्ये आलेला आहे आणि 19th सेंचुरीमध्ये या माणसाचा खूप खूप इन्फ्लुएन्स होता इतिहास लिहिण्यावर. म्हणजे या माणसाने काही पॉईंट्स मांडले आणि ते पॉईंट सर्वांना खूप आवडले. त्याच्यामुळे त्यांनी जशा पद्धतीनं सांगितलं तशा पद्धतीनं इतिहास लिहिला गेला. ठीक आहे. तर हा माणूस काही साधासुद्धा माणूस नव्हता. बर्लिन युनिव्हर्सिटीचा माणूस होता. कुठचा माणूस होता हा? बर्लिन युनिव्हर्सिटी. बर्लिन युनिव्हर्सिटीमधून हा माणूस कुठला होता? बर्लिन युनिव्हर्सिटीचा होता. ते शिक्षण वगैरे चालू होतं आणि इतिहासाशी संबंधित सुद्धा त्यांचे प्रयोग चालू होते. तर ह्या माणसाचं म्हणणं काय आहे? खूप सोपं म्हणणं आहे. खूप सोपं. काय म्हणते का ज्या कोणत्या डॉक्युमेंटच्या बेसिसवर तुम्ही इतिहास लिहून राहिलेले आहे, जे कोणते डॉक्युमेंट तुम्ही वापरून राहिलेले आहे ते सगळे डॉक्युमेंट 100% काय असले पाहिजे? खरे खुले असले पाहिजे. मग जे आपले रँक भाऊ आहे ते काय म्हणते का तुमच्याजवळ जे काही डॉक्युमेंट आहे, तुमच्याजवळ जे काही डॉक्युमेंट्स आहे ते 100% काय असले पाहिजे? खरे असले पाहिजे, ओरिजिनल असले पाहिजे. ओरिजिनल डॉक्युमेंट काय? ओरिजिनल डॉक्युमेंट्स. तू ज्या डॉक्युमेंटच्या भरोश्यावर हिस्ट्री लिहून राहिला आहे बंड्या, तर ते कसले असले पाहिजे? ओरिजिनल असले पाहिजे. ठीक आहे. नंतर का बरं ओरिजिनल असले पाहिजे? कारण का जर ते खोटे नाटे असले तर इतिहास खोटा नाही लिहिला जाणार का? इतना तो अपने को पता येडा म्हणजे आहे. तर काय बघ आता काय होते की जे आपल्याकडे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहे तर मग घेतलं कसं आहे ना वाचलं तसं नाही. यांना खूप काळजीपूर्वक आपल्याला काय करायचं आहे? एक्झामाइन करायचं आहे. म्हणजे बघायचं आहे का त्याच्यामध्ये ज्या ज्या गोष्टी दिलेल्या आहे बारकाईनं बघायच्या आहे. छोट्या छोट्या गोष्टींपासूनही आपल्याला काय काही क्ल्यू मिळतात ना, ते क्ल्यू एक मोठ्या हिस्ट्रीला उघड करतात, मोठी स्टोरीला उघड करतात. म्हणून हे जे काही डॉक्युमेंट्स आहे आपल्याजवळ ओरिजिनलवाले त्यांना ग्रेटेस्ट केअरनं काय करा? एक्झामाइन करा. काय म्हणते? हे जे डॉक्युमेंट्स आपण घेतलेले आहे, आपल्याला भेटलेले आहे ते काय करा? ग्रेटेस्ट केअरने एक्झामाइन करा किंवा एक्झामाइन विथ ग्रेट केअर. एक्झामाइन विथ ग्रेटेस्ट केअर. खूप काळजीपूर्वक भाऊ, खूप काळजीपूर्वक काय करा तुम्ही? हे जे डॉक्युमेंट आहे यांना अभ्यासा. ठीक आहे. आणि याच्यातूनच आपण कुठपर्यंत पोहोचू शकतो? हिस्टॉरिकल ट्रूथ पर्यंत पोहोचू शकतो, म्हणजे ऐतिहासिक सत्य. ठीक आहे. याच्यापासूनच आपण कुठपर्यंत पोहोचू शकतो? हिस्टॉरिकल ट्रूथ, म्हणजे जे खरं सत्य आहे हिस्ट्रीमधलं, इतिहासामधलं, त्याच्यापर्यंत आपण पोहोचू शकतो. कसं पोहोचता येईल आपल्याला? जेव्हा आपण ते डॉक्युमेंट्सला खूप काळजीपूर्वक काय करणार? एक्झामाइन करणार. बरोबर आहे? ठीक आहे भावडे, काही प्रॉब्लेम आहे का? नसणारच. ठीक आहे. नंतर काय म्हणते की तुम्ही हिस्ट्री लिहिताना कुठल्याच फेकाफाकी नको करू. कोणती फेकाफाकी नको करू बंड्या. जे काही लिहून राहिला ते सगळं खरं लिही. अगवचं हातचं लावू नको. काय म्हटलं? अगवचं हातचं लावू नको. नाही तर तू फेकूचंदगिरी
करशील. काय म्हणते का आपल्या मनात येते का नाही असं असं झालं असं, तसं काहीच नाही. प्रूफ आहे का? प्रूफ जर असन तर आपण लिहू शकतो, प्रूफ जर नसन तर आपण लिहू शकत नाही. बॉलिवूडच्या पिक्चरमध्ये आहे ना, अदालत क्या मागती है, सबूत मागती है. तसंच इतिहास लिहिताना क्या मागता है, सबूत मागता आहे का तुझ्याजवळ? नाही का? गपचिप बस मग. ठीक आहे भावड्या. तर काय म्हणते का आपल्या जवळ ज्या गोष्टी आहेत त्या इमॅजिनरी नॅरेटिव्ह नसावे. त्यांनी काय केलं, जे इमॅजिनरी नॅरेटिव्ह आहे, इमॅजिनरी असं असं झालं असन, इमॅजिनरी नॅरेटिव्ह यांना काय केलं त्यांनी, क्रिटिसाइज्ड केलं. क्रिटिसाइज केलं म्हणजे काय केलं, क्रिटिसाइज्ड केलं म्हणजे काय केलं बाबू, त्याच्यावर त्यांनी फटकार दिली. समजा फटकारलं, किंवा तुम्ही असं कसं करता, इतिहास आहे, गंमत थोडी आहे, बरोबर. नाही तर बाल्या तिथे गेला होता, खरं आहे का, तुम्ही पाहिलं का? नाही नाही मला वाटलं. वाटल्यावर नाही बाबू, बाल्या खरंच गेला होता का? बरोबर आहे. तर आता कुठं गेला होता, जाऊ दे. तर भाऊ बाल्या खरंच गेला होता का हे तुला कन्फर्म माहीत असेल तर लिही तू. पण बाल्या गेला होता का नाही याचं तू इमॅजिन करून राहिला का गेला असन मग तसं झालं असन, हे चालणार नाही. साधं होतं काम आहे रँक भाऊचं. ठीक आहे. मग काय झालं बाबू का या माणसानं आपले परत पुस्तकं वगैरे लिहिले होते. तर काय लिहिलं होतं पुस्तक, द थेरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री असं होतं. काय होतं पुस्तकाचं नाव, द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्टोरी. यांचं सांगितलं भाऊ. ठीक आहे. आणि एक दुसरं पुस्तक लिहिलं होतं बंड्या. कुठलं पुस्तक लिहिलं होतं, द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री. काय लिहिलं होतं, द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्टोरी. खतरनाक आहे बाबू, असं तसं समजूच नको तू. जबरदस्त पद्धतीनं आपण करणार आहे. एवढंच आहे पण द्या. काय का म्हणते, रँक भाऊ आहे आपला. रँक भाऊ का म्हणते का बर्लिन युनिव्हर्सिटीचा माणूस, खतरनाक बिलकुल यार माणूस एकदम. काय म्हणते का जे डॉक्युमेंट तुम्ही वापरून राहिले 100% खरे असले पाहिजे. का चुकलं, बरोबर. मग काय म्हणते का जे डॉक्युमेंट तुमच्याजवळ ते 100% करेक्टवाले डॉक्युमेंट आहे त्यांना एकदम बारकाईनं काय करा, एक्झामाइन करा बघ. त्याच्यातून 100% त्याला काय करा, एकदम बारकाईनं अभ्यासा. त्याच्यातून आपण कुठपर्यंत पोहोचू शकतो, हिस्टॉरिकल ट्रुथपर्यंत पोहोचू शकतो, खऱ्या इतिहासापर्यंत पोहोचू शकतो. बरोबर आहे ना बंड्या. नंतर काय म्हणते काय, इमॅजिनरी नॅरेटिव्ह देऊ नका. बाल्या तिथे गेला होता का माहित नाही मध्ये, तर बाल्या जाऊ दे. ठीक आहे. तर काय, तर इमॅजिनरी नॅरेटिव्ह करू नका. त्याला त्यांनी काय केलं, क्रिटिसाइज केलं आणि आपले 2 पुस्तकं लिहिले. एका पुस्तकाचं नाव होतं द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री, द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री, आणि दुसरं लिहिलं होतं द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री. पुस्तकाचे नावं लक्षात ठेवावं लागेल भाऊ, ते नाही करून देऊ शकत पाठ, पण हे होऊनच जाते ते पाठ. डॉक्युमेंट ओरिजिनल चांगल्या पद्धतीनं तपासा. आणि तिसरं काय, फेकाफाकी करू नका. लिहून देतो वाटल्यास. 100% ओरिजिनल डॉक्युमेंट्स. एवढे पॉईंट लक्षात ठेव. हे घे आपलं रँक भाऊचं काम खतम. काय म्हणते, 100% ओरिजिनल डॉक्युमेंट असले पाहिजे. जे ओरिजिनल डॉक्युमेंट आपल्या जवळ आहे त्यांना काय करा, एक्झामाइन विथ ग्रेटेस्ट केअर. एकदम बारकाईनं बरोबर त्यांना काय करा, एक्झामाइन करा. आणि तिसरं फॉल्स नॅरेटिव्ह म्हणा किंवा इमॅजिनरी नॅरेटिव्ह, त्यालाच म्हणणार आपण फेकाफाकी. फेकाफाकी करू नका. ठीक आहे भाऊ. आणि हे 3 पुस्तकं लिहिली, 2 पुस्तकं लिहिली, हे 3 पॉईंट आणि 2 पुस्तकं, संपलं ना भाऊ रँक.
रँक म्हणते का रँके म्हणते माहीत नाही आता, पण जे म्हणून ते म्हणून. पण संपलं ना आपला लिओपोल्ड वन रँक नावाचा जो आपला नोटेबल पर्सन आहे, संपला 3-4 पॉईंटमध्ये. का टेन्शन घेऊन जायला भावड्या तू. चॅनलला सबस्क्राईब करून टाक, घंटे वाजवून देजो. आणि काय म्हणतो आपलं, कमेंट करायची, कसं वाटलं ते सांगायचं. एकदम झकास का भकास, ठीक आहे. म्हणजे काय, मला माहीत पडते का तुम्हाला किती फायदा होत आहे आणि किती नाही. इमानदारीने कमेंट करायची. आपल्या मराठीत कर, इंग्रजीमध्ये कर, नाही तर हिंदीत कर, उर्दूत करू नको, मला समजत नाही. ठीक आहे बघू, ठीक आहे. तर आता आपण पुढे जाऊ. आता काय 2-4च लोक राहिले, 2-4 नाही राहिले, 2-3च राहिले. तर पाय नंतर आला एक नवीन माणूस, त्याचं नाव जबरदस्त माणूस होता रे, जबरदस्त. कार्ल मार्क्स. कार्ल मार्क्स, त्याला मार्क्सवाद सुद्धा म्हणतात. ऐकलं असं कधी, मार्क्सवाद. मार्क्स. तर हा जो माणूस होता, जबरी खतरनाक बिलकुल. म्हणजे ह्या माणसानं एक पुस्तक लिहिलं होतं. त्या पुस्तकाचं नाव होतं दास कॅपिटल. जगभरात प्रसिद्ध झालं. बंड्या, जगभरात प्रसिद्ध ते पुस्तक दास कॅपिटल. कसं काय सांगतो थांब, एवढं लिहून टाकलं ना, लिहून टाकायचं, ठेवायचं नाही. असं इतिहास तुले युट्यूबवर नाही भेटणार नव्हता, मास्तर शिकवणार नाही. खतरनाक आहे बिलकुल आपल्याजवळ. हा, आणि बंद पॉईंट करून दिलेले. मग काय झालं, आपल्याजवळ नवीन माणूस आला. काय नाव त्याचं, कार्ल मार्क्स. कार्ल मार्क्स हा माणूस काय म्हणते, 19th सेंचुरीच्या तेवढ्यात आला, 1800 वगैरे त्या काळामध्ये आला. तर 19th सेंचुरीमध्ये आलेला हा माणूस काय म्हणते आपल्याला, की जो आपला इतिहास आहे तो गेलेल्या किंवा मेलेल्या किंवा आपण म्हणू ॲबस्ट्रॅक्ट गोष्टींचा नाही आहे. जो इतिहास आहे तो जुन्या गोष्टींचा नाही आहे, किंवा आपण म्हणू शकतो ज्या गेलेल्या गोष्टी आहे, मेलेल्या अमूर्त आहे, त्या गोष्टींचा नाही आहे. इतिहास कोणाचा आहे, जिवंत माणसांचा आहे. इतिहास कोणाचा आहे, लिव्हिंग पीपलचा आहे. लिव्हिंग पीपल. काय बघू, पहिला पॉईंट. कधी स्पेलिंग मिस्टेक झाली तर पाहून घेजो हा भावड्या. तर इतिहास कोणाचा आहे, गेलेल्या गोष्टींचा नाही आहे, तो लिव्हिंग पीपलचा इतिहास आहे. तर मग काय म्हणते का, जो माणूस आहे त्याचा जो इतिहास आहे तो कशावर अवलंबून आहे, कशावर डिपेंडंट आहे. तो इतिहास, तो हिस्ट्री आपण लिहिली, कशावर डिपेंडंट आहे, तर ते आहे माणसातील, म्हणजे पीपल टू पीपल, पर्सन टू पर्सन संबंध कसे आहे, रिलेशन्स कसे आहे. पर्सन टू पर्सन एकमेकाशी कसे आहे, त्यांचे रिलेशन्स कसे आहे, आणि त्यांना ज्या फंडामेंटल ज्या नीड्स आहे, फंडामेंटल नीड्स म्हणजे ज्या खूप गरजेच्या आहे, रोज आपल्याला लागते त्या गोष्टी, जसं की जेवण, पाणी, या सर्व गोष्टी आहे, या सर्वांवर अवलंबून असतो आपला इतिहास. तर काय होते का, ह्या माणसाचं नेहमी एक लक्षात ठेवायचं की कार्ल मार्क्स जर आला तर या माणसाचं नेहमी एका गोष्टीकडे लक्ष होतं, ते म्हणजे इक्वॅलिटी. म्हणजे त्या माणसाचं म्हणणं एवढं होतं की तुम्ही काम कोणतेही करा, तुम्हाला इक्वल पे मिळाला पाहिजे. म्हणजे काय, तुम्हाला इक्वल पैसे मिळाले पाहिजे, तुम्ही काम कोणतेही करा. जेणेकरून काय होते की समाजामध्ये उच्च नीच राहत नाही, समाजामध्ये सगळे सारखे राहते, असं कार्ल मार्क्स यांचं म्हणणं होतं. ठीक आहे. म्हणून त्यांचा नेहमी हाच उद्देश होता की आपण ज्या समाजामध्ये राहून राहिलो त्या लोकांमध्ये काय नसला पाहिजे, भेदभाव नसला पाहिजे. कोण्या बेसिसवर भेदभाव नसला पाहिजे, तर पैशांच्या बेसिसवर भेदभाव नसला पाहिजे. कारण का एखाद्याजवळ पैसा खूप झाला आणि एखाद्या पैसे कमी झाला, त्याच्यामध्ये काय होते, एक मालक बनते दुसरा नोकर बनते. तर तसं नाही झालं पाहिजे, एक खालीवर नाही झाली पाहिजे, दोघंही समान झाले पाहिजे, असं त्यांचं मत होतं. आणि म्हणून कार्ल मार्क्सने आपला दास कॅपिटल हा सुद्धा ग्रंथ लिहिला, आणि त्याच्यामध्ये पण या गोष्टी त्यांनी ॲड केलेल्या असाव्यातच. ओके. काय म्हणते, पहिल्या गोष्ट काय, हा जो इतिहास आहे तो मेलेल्या लोकांचा नाही आहे, अमूर्त गोष्टींचा नाही आहे, तो कोणाचा आहे, तो लिव्हिंग पीपलचा आहे. ठीक आहे म्हणते. आणि दुसरं काय म्हणते की यांचा जो इतिहास आहे तो कशावर डिपेंड करते, तर रिलेशन्सवर. नातेसंबंध कसे होते माणसांचे, आणि काय होत्या, फंडामेंटल नीड्स. फंडामेंटल नीड्स म्हणजे मूलभूत गरजा.
मूलभूत गरजांची पूर्ती, या गोष्टींवर काय होता आपला इतिहास डिपेंडंट होता, असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. आणि काय असते की समाजामध्ये जेवढे काही घटक आहेत ना, म्हणजे लोक आहेत, त्या लोकांना सर्व जे साधनं आहे, म्हणजे सर्व ज्या गोष्टी खाण्यापिण्याच्या, राहण्याच्या, फिरण्याच्या, त्या सगळ्यांना समान मिळाव्या. मार्क्सवाद मी तुम्हाला आधी सांगितलं का, मार्क्स म्हणजे इक्वॅलिटी. कार्ल मार्क्स काय म्हणतो का सगळे इक्वल झाले पाहिजे. मग सगळ्या जे गोष्टी आहेत, सगळे जे घटक आहेत समाजामध्ये राहणारे लोक आहे, घटक म्हणजे लोक आहे, तर सर्वांना समान संधी मिळाल्या पाहिजे, समान पैसा मिळाला पाहिजे आणि त्यांना समानतेची वागणूक मिळाली पाहिजे, एवढंच म्हणणं होतं. पण असं होते का आता? नाही होत. आता काय होते का, एखाद्या वर्गापाशी खूप पैसा आहे, एखादा वर्ग खूप गरीब आहे. ठीक आहे भावड्या? जसं का आपला अंबानी भाऊ, अदानी भाऊ, एवढा पैसा आहे का विचारपासून आहे, पण एखादा आपला कास्तकार काय खाव याची कंडिशन नाही आहे त्याची, बरोबर आहे? विचार येते का काय खाव. तर अशा पद्धतीची काय नसली पाहिजे, अनइक्वॅलिटी नसली पाहिजे. पण आता तेच आहे. तर ते काय म्हणते की जो अप्पर क्लास आहे, लोअर क्लास आहे, यांच्यामध्ये काय राहील, नेहमी स्ट्रगल राहील. ठीक आहे. तर त्याला काय म्हणणार आपण, क्लास स्ट्रगल. अप्पर क्लास आणि लोअर क्लास. तर हा जो क्लास स्ट्रगल आहे तो नसावा, क्लास स्ट्रगल नसला पाहिजे. म्हणून सर्वांची जी इन्कम आहे ती काय असली पाहिजे, सारखी असली पाहिजे. आणि नंतर काय, लास्ट पॉईंट काय, त्यांनी एक ग्रंथ लिहिला, त्या ग्रंथाचं नाव काय होतं भावड्या, त्या ग्रंथाचं नाव होतं दास कॅपिटल. काय नाव होतं भाऊ, दास कॅपिटल. हा त्यांनी काय लिहिला, एक ग्रंथ लिहिला आणि त्या ग्रंथामध्ये आपली सगळी मतं त्यांनी मांडलेली होती भाऊ. तर अशा पद्धतीनं आपण हे 3 काय केले, नोटेबल पीपल खतम केले. हे पॉईंट लिहून घ्यायचे भावड्या. ठीक आहे. आता आपण चालू पुढच्या पॉईंटकडे.